मैच शुरू कर रहा है अंपायर। खेल की शुरुआत। रेहान स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर खिजर रईस। प्रथमेश गेंदबाजी के लिए तैयार कुरून एंड से। इस मरतबा पहली गेंद स्विच हिट करना चाहते थे। हाउस दैट की अपील अंपायर तक समझ नहीं। डॉट गेंद। पहली गेंद स्विच हिट लगाना चाहते थे रेहान। हालांकि पिछले मैच में बहुत अच्छी बल्लेबाजी की उन्होंने, गेंदबाजी भी बहुत अच्छी की थी। रेहान सामना करेंगे। इस मरतबा बैकफुट पे जाके केवल पुश किया है अटपटे अंदाज से। स्लिमिडॉन पर आकर जब तक गेंद को उठाते एक रन पूरा किया। इस एक रन से अपना अपने टीम का खाता खोला है रेहान ने। अब स्ट्राइक पर आए हैं खिजर। प्रथमेश गेंदबाजी के लिए तैयार। बल्ला चेंज किया है वहां पर खिजर रईस ने। सामना करेंगे प्रथमेश का। इस मरतबा अपने स्टेप में चूके प्रथमेश। डेड बॉल का इशारा अंपायर का। पहले ओवर का खेल चल रहा है। स्कोर 1 रन। 2 गेंदें हो चुकी है। पावर प्ले। खिजर सामना करेंगे प्रथमेश का। अपने सामने गेंद को पटका है, हुक किया है, निकल गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। इस मैदान पर विकेटों के 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर का। खिजर चौके से अपना खाता खोला है। सामना करेंगे प्रथमेश का। इस मरतबा इनसाइड आउट खेला है। कवर्स में फील्डर मौजूद है और रन आउट रेहान। जोखिम बड़ा रन पूरा करना चाहते थे। नाराज है रेहान जिस तरीके से रिएक्ट कर रहे। बड़ी विकेट। के सीनियर खिलाड़ी
इनर ग्लोव्स पहनकर बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए अफसर रईस सामना करेंगे प्रथमेश का। इस मर्तबा शॉट पुल किया है, ऑन साइड पर फील्डर मौजूद है, अच्छे फील्डिंग सर्कल में एक रन पूरा किया। इस एक रन से अपना खाता खोला है अफसर रईस ने। टीम का स्कोर 6 पर पहुंचा है। एक विकेट के नुकसान पर पहली ओवर का खेल चल रहा है। खिजर सामना करेंगे प्रथमेश का। इस मर्तबा आउट। पटकी हुई गेंद थी, बैकफुट पे जाके कट करना चाहते थे, फील्डर मौजूद थे और हाथों में थमा बैठे कैच। बड़ी मछली जाल में फंसती हुई खिजर रईस आउट होकर पवेलियन वापस। समाप्ति स्कोर 6 रन 2 विकेटों के नुकसान पर स्टार 11 तलौली का। नए बैट्समैन इबाद आए बल्लेबाजी के लिए। पिंच हिटर है टीम के, देखना है ऐसी स्थिति में क्या करते हैं। जहां एक ओवर में 2 झटके लग चुके हो, स्कोर केवल 6 रन। दूसरे ओवर के लिए अब रोहित को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे अफसर रईस। रोहित अफसर रईस के लिए पटकी हुई गेंद, पुल किया है फील्डर गेंद के नीचे, अच्छा कैच, एक और विकेट। नए बैट्समैन हुजैफा है बल्लेबाजी के लिए। इस मर्तबा अराउंड द लेग्स बोल्ड, एक और झटका लगता हुआ, चारों शाने चित होती हुई इस वक्त स्टार 11 तलोली की टॉप ऑर्डर की बल्लेबाजी। रोहित अगर विकेटों की हैट्रिक पूरी करते हैं तो उमेश कुका की तरफ से 2277 रुपए का इनाम गेंदबाज रोहित के लिए। रोहित हैट्रिक गेंद लेकर नए बैट्समैन बाबू के लिए। देखना है विकेटों की हैट्रिक पूरी करते या नहीं। रोहित कुरुनेन से बाबू के लिए हैट्रिक गेंद,
इस मरतबा बैकफुट पे जाके केवल पुश किया है। खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद डीप थर्ड मैन पर चली गई मोटा सिरा लेकर, 1 रन पूरा किया। रोहित गेंदबाजी कर रहे कुरुनेट से, स्कोर 7 रन। स्टार 11 तलौली का 4 विकेटों के नुकसान पर अरबाज के लिए नहीं समझ पाए, बैकफुट पे जाके ड्राइव लगाना चाहते थे, गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में। इस गर्मी में जैसे हमारे दर्शक ठंडे पानी के लिए तरस रहे हो, उस तरीके से रन के लिए तरस रही है स्टार 11 तलौली। इस मरतबा खराब गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलेगा। अब स्कोर सरकता हुआ 8 रनों पर पहुंचा है। दूसरे ओवर का खेल चल रहा है, 4 विकेटों के नुकसान पर स्टार 11 तलौली 8 रन। इस मरतबा शरीर से दूर ड्राइव किया है, जमीन के सहारे फील्डर के पास गेंद पहुंची, 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। रोहित इस मरतबा पैरों के सामने से उड़ा दिया है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कैच छूटा वहां पर, 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 11 रनों पर पहुंचा है। 2 ओवरों की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर स्टार 11 तलौली का। अब 2 ओवरों का खेल बाकी है, देखना है कितने रन बटोरते हैं। ऐसे लग रहा है दीपक कि यह मुकाबला लो स्कोरिंग होगा। अगदी बरोबर आहे, परंतु संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये चेसिंग करणे देखील थोडंसं कठीण होऊ शकतं। लो स्कोरिंग जरी सामना झाला तरी देखील शेवटचा सामना रंग त्याच्यामध्ये होऊ शकते आणि प्रेक्षक देखील त्याच्यासाठीच या मैदानामध्ये जमलेत। संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जसा तुम्ही उल्लेख केला होता की मैदान भरेल आणि जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते। 2 ओवरों की समाप्ति के बाद केवल 11 रन बने। बची हुई 2 ओवरों में आइए देखते कितने रन बनते, आगे की कहानी सुनते दीपक सुतार की जुबानी। षटक क्रमांक 3ला सुरुवात होते, राईट लेफ्ट हँड राउंड द विकेटने पहिला चेंडू ऑन सेटला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीचा भन्नाट वापर केला, इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय। स्टार 11 तलवली संघ धाबांसाठी संघर्ष करतो, कारण का 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च धाबा आलेत, 4 विकेट गेलेत। सुरुवातीला विकेट टिकवता आली नाही, खिजरची विकेट महत्वाची होती, फक्त 4च धाबांचं योगदान त्यांनी दिलं होतं। यावेळी दांडी गोल खेळली, गोलंदाज साहिलने 5वी विकेट गमावी लागते स्टार 11 तलवली टीमला इबादच्या रूपाने। एकाच धावेचं फक्त योगदान दिलं इबादने, 5वा हादरा 11 या धाव संख्येवर। धावा येत नाहीयेत तलवलीच्या खात्यामध्ये। चांगली गोलंदाजी आज श्रावण भोगरे टीमची पाहायला मिळाली। पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या आणि आता साहिल चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव न खर्च करता विकेट त्याला मिळाली आहे। नवीन बॅटर हमजा राऊंड विकेटने जात असताना इथे पुन्हा शांत ठेवलं नवीन बॅटरला देखील। कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेले ऍक्शन रिप्ले मध्ये तुमच्या समोर। ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ मिडल स्टंप वरून विकेट कीपर कॅप्टन नरेश हातामध्ये डॉट चेंडू।
3 चेंडूमध्ये 1 विकेट, धाव खर्च केलेली नाहीये. हमजात त्याला उत्तर देईल का, द्यावं लागेल कारण का, परंतु नाहीये. अजून 1 विकेट येते साहिलच्या खात्यामध्ये. क्लीन बोल्ड केले, दांडी गुल केली आहे हमजाची. चप्पल येऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्याचा राहिलाय, परंतु यावेळी पिचिंग झाल्यानंतर अगदी स्टंपवर जाऊन चेंडू बदलतोय. लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय. 5 विकेट, 11 या धावसंख्येवर. धावा येत नाही तलवलीच्या खात्यामध्ये. टॉस जिंकला होता या मॅच मध्ये तलवली टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सांगितलं होतं की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू, 55-60 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या तरी तिसरं षटक सुरू असताना 11 वरच गाडी अडकली. 6 विकेट गेलेत. चांगली गोलंदाजी राहिली श्रावण बोकणे टीमची. या ओव्हरमध्ये तर 2 चेंडू डॉट, 2 विकेट, 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मिडॉन षटक असेल का, मिडॉन ओव्हर असेल का या स्पर्धेची. साहिलच्या माध्यमातून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला चेंडू, धावा येत नाहीयेत. काय गोलंदाजी केली आहे साहिलने. 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट त्याच्या नावावर राहिलेत. रिप्ले मध्ये आपण पाहिलं, नवीन बॅटर बाबासाठी हा चेंडू होता. वारंवार आपण विचार केला तर तलवलीच्या सर्व बॅटरने ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी. मिड ऑन ओव्हर टाकली जाईल काय स्पर्धेची. भोकरी टीमच्या साहिलच्या माध्यमातून शेवटचा चेंडू ओव्हर पिच होता, लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काऊ कॉर्नर मध्ये. जोपर्यंत फेके होईल तोपर्यंत 2 धाबा येतील. ओव्हरची समाप्ती झाली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टार 11 तलवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर 6 विकेट. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट प्राप्त केल्यात साहिलने. इकॉनॉमिक गोलंदाजी, लाजवाब सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. 4थ्या फेरीमध्ये एक संघ जाईल, त्याच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील 3. विजयी संघ अर्जुली बी आणि एकविरा भादाने. एक चिठ्ठी 4थ्या फेरीमध्ये संघ जो खेळेल त्याची चिठ्ठी काढली जाईल आणि 2 चिठ्ठ्या ज्या शिल्लक राहतील त्या सुपर संडे मध्ये त्यांची लढत 3ऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासाठी ड्रॉ करणार आहोत. पहिल्या इनिंग नंतर भादाने अर्जुली बी चे प्रतिनिधी आणि सध्या जो सामना सुरू आहे त्याचे 12वा प्रतिनिधी देखील आमच्यामध्ये आहेत. त्यांच्या समवेत हे ड्रॉ केलं जाईल. सध्या आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहतोय. या इनिंगची, पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर परेशकडे ही जबाबदारी दिली. या ओव्हरमध्ये 17-18 धावा जर आल्या तर एक चांगली लढत या मॅच मध्ये होऊ शकते. स्ट्राईक एंडवर बाबू, लेफ्ट हँड बॅटर. पहिले चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 7वी विकेट गमावली. आपण पाहू शकता कशा पद्धतीने लेट कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आउटसाइड एज लागली आणि चांगला झेल विकेट किपर नरेशच्या माध्यमातून. 7वा हादरा लागलाय. 13 धावसंख्येवर लो स्कोर सध्या उभारलाय या मॅच मध्ये. स्टार 11 तलवलीचे भरपूर संख्येने समर्थक होते, परंतु या खेळाडूंनी नाराज केलं त्यांना. परंतु अजूनही पहिल्या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे 1-2 मोठे फटके सजवले तर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये लो स्कोरिंग मैच मध्ये देखील रंगत येऊ शकते. बिल्कुल बोकरी टीम अब पूरी तरीके से चार्ज हो चुकी है और कोई भी खिलाड़ी बोकरी का अगर छक्कों की हैट्रिक, चौकों की हैट्रिक, विकेटों की हैट्रिक लगाता है तो उमेश कतोरे की तरफ से 2277 रुपए का इनाम रखा गया है. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ताकद होती, इलिव्हेशन करू शकला नाहीये. गलीमध्ये चाललेल्या चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान सिंगल धावे. ती टीमची धावसंख्या 14 वर. एकेरी दुहेरी धावाने स्कोरबोर्डवर जास्त काही परिणाम होणार नाहीये. शेवटचं षटक आहे. इथे 1-2 मोठे प्रहार चढवावे लागतील. मोठे फटके जर खेळले तरच एक चांगला स्कोर होऊ शकतो. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून अजूनही 2 मोठे फटके आले तर चांगला स्कोर होईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डावामध्ये मॅच रंगेल किंवा प्रेक्षणीय होऊ शकते. कित्येक प्रेक्षक वर्ग इथे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जोडले गेले. त्यांचं सर्वांचं आम्ही कुरुंदकर चषक 2024च्या वतीने या ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धेचा दुसरा दिवस, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवले पहिल्या इनिंग मध्ये श्रावणी स्पोर्ट भोकरी टीमने. श्रावण स्पोर्ट भोकरी टीमने यावेळेस पुढ्यात टाकला होता, परंतु जास्त काही फायदा नाही होणार. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे स्टार 11 टीम तलवलीचा.
सध्या तरी टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. 7 विकेट गेले तर जुनी 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी. टॉस हरले होते. टॉस हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील, चांगल्या विकेट्स देखील आणि चांगल्या कॅचेस देखील पाहायला मिळाल्यात. उंची गाठली चेंडूने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय. गोलंदाज देखील पोहोचला होता. प्रयत्न केले गोलंदाजाने, कॅच ड्रॉप झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅट हवेत, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 8वी आणि एक शॉट म्हणजेच रनही नसणार आहे. आणि आज ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तशाच पद्धतीने आपण विचार केला तर एच डोले टीमने समतानगरच्या विपक्षामध्ये गोलंदाजी केली होती. 8 विकेट प्राप्त केल्या होत्या. 25 वर त्या 8 विकेट गेल्या होत्या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये. लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा चुकीचा उल्लेख मी नक्कीच केला. चिंबीपाडा विपक्ष समतानगर असा सामना पहिल्या दिवसामध्ये झाला होता. 25 धावा फक्त जमा केले होते समतानगरने 8 विकेट जात असताना. आणि आता 15 धावा आल्यात, 8 विकेट. गतीचा वापर गोलंदाजीने केला. विकेट किपर बीट झाला. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, त्याला देखील बेदून चेंडू चाललाय मागच्या दिशेने. चौकार. फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चौकार तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी परिचय होती. तिथे बॅटचा संपर्क झाला वाटतंय, थोडासा बॅटचा संपर्क झाला आणि त्याच्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. टीमची धावसंख्या 19 वर. जुनी या इनिंगचा जर विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू सामना खेळेल. मसब यावेळेस कट केलाय बॅटची एज. विकेट किपरच्या डोक्यावरून जात होता. स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता, त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. ओव्हरची झाली आहे समाप्ती. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्टार 11 तलवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर आणि जिंकण्यासाठी 20 वर जाऊन पोहोचली आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल ती श्रावण स्पोर्ट भोकरी टीमला. छोटं लक्ष आहे. तीन चिट्ठी हम उड़ाने जा रहे हैं, जिसमें एक विनिंग टीम लिखा गया है, एक में अर्जोली और एक में बादाना. देखना है किसका नाम आता है. ड्रॉ केले जातोय. एक चिठ्ठीला बाय असेल, जो ज्याची चिठ्ठी निघेल त्याला बाय असेल आणि तो संघ 4थ्या फेरीमध्ये जाणार आहे. आणि 2 चिठ्ठ्या ज्या राहतील त्यांच्यामध्ये 3ऱ्या फेरीतील मॅच सुपर संडे मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पाहू शकता कोणाचं नशीब असेल त्या चिठ्ठीमध्ये. अर्जुली बी टीमला बाय मिळाली. अभिनंदन अर्जुली बी टीम. म्हणजेच रविवारी जर आपण विचार केला तर एकविरा भादाने विपक्षामध्ये विजय संघ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कितने बजे चलिए मैच की शुरुआत करना है.
21 रनों की जरूरत है। अक्षय और नॉन स्ट्राइक पर है नीलेश, और पहला ओवर लेकर आ रहे अफसर रईस। 24 गेंदे 21 रन। समीकरण आसान है, देखना है किस तरीके से बल्लेबाजी होती है। पटकी हुई गेंद पंच किया है, फील्डर गेंद के नीचे आ रहे, जज हुआ था, कैच छोड़ दिया है, 2 रन पूरे। अशा पद्धतीचे झेल घेणे तेवढे देखील सोपे नसतात. प्रयत्न चांगले केले तिथे, मागे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्या चेंडूवर 2 धावा येतील भोकरी टीमच्या खात्यामध्ये. लक्ष तर 21 आहे 24 चेंडूमध्ये. सिंगल डबलने तरी हा प्रवास सुरू ठेवला तरी देखील श्रावण स्पोर्ट भोकरी संघ सहजतेने जिंकू शकतो. अफसर गोलंदाजी मार्कवर अक्षयसाठी. इस मर्तबा आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बीट हुए, डॉट गेंद। अशाच पद्धतीने खूप सारे डॉट चेंडू काढावे लागतील, मोठ्या संख्येने विकेट प्राप्त करावे लागतील, तरच या मॅच मध्ये स्टार 11 तलवली टीमचं पुनरागमन होऊ शकतं. इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक गेंद हवा में जरूर थी, थोड़ी देर के लिए ही सही, लेकिन कैच नहीं बन सकता था वहां पर। हार्ड एंड टफ चांस था। 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, 3 पर पहुंचा है स्कोर। पहिल्या 3 चेंडूमध्ये अफसर रईसने 3 धाबा खर्च केलेत. 21 चं लक्ष आहे, हे वाचवलं जाईल का? त्याच्यासाठी मोठ्या संख्येने गुच्छामध्ये विकेट प्राप्त करावे लागतील. इस मर्तबा स्लाइस किया है खूबसूरती के साथ, 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने हा चौकार गेले. बॅटची कट लागली होती, लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज कट लागली, विकेट किपरच्या दूरवरून चेंडू गेलाय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार आलाय. टीमची धावसंख्या 7 वर. अब केवल 14 ही रन चाहिए, 2 बड़े स्ट्रोक की बात है। इस मर्तबा अच्छी गेंद, समझ नहीं पाए बल्लेबाज। चांगला बाउन्स पाहायला मिळाला गोलंदाज अफसर रईसच्या माध्यमातून. थोडासा पुढे देखील टाकला होता, खेळू शकला नाहीये तिथे बॅटर निलेश. अफसर रईस, तेज तरार गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। 8 पर पहुंचा है स्कोर। फक्त आता 13 धावांची गरज असेल या मॅच मध्ये 20 चेंडू मध्ये. इस मर्तबा निकल के मारना चाहते थे, पढ़ लिया था। अच्छी गेंदबाजी अफसर रईस की, 1 ओवर की समाप्ति, स्कोर 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ओव्हरची समाप्ती झाली आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट प्राप्त करता आली नाही अफसर रईसला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. 18 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 4.33च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल, परंतु या प्रवासामध्ये जर गतिरोधक आले, 3-4 विकेट्स आल्या, चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमी गोलंदाजी केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. अजूनही 18 मध्ये फक्त 13 धावांची गरज. षटक क्रमांक 2 रेहानवर ही जबाबदारी दिली गेली. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये देखील खूप सारे बदल केलेत. विकेट किपर अगदी क्लोज आहे.
खिजर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पहिल्याच चेंडू गती थोडीशी कमी होती, उचली पाहायला मिळाली, टॅप करून दिले कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील परंतु ती रेस गोलंदाज याच्या विपक्षामध्ये होती आणि तो अखेरकार चौकार आलाय बॅटर अक्षयच्या खात्यामध्ये. पाहूया ती रेस कशी झाली होती. टॅप करून दिलं होतं, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पुढे धावत होते. देखिए दीपक, यहाँ गेंद से क्रिकेट खेला जा रहा है, फील्डर फुटबॉल खेलने की कोशिश कर रहे थे. पर्यायच नव्हता, प्रयत्न केले, यावेळी स्लॉप केले समोरच्या दिशेने. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अगदी मोजून मापून षटकार आले बॅटर अक्षरच्या माध्यमातून. औपचारिकता शिल्लक राहिली आता या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका कशा पद्धतीने सजवलाय, अगदी खेचला काऊ कॉर्नर मध्ये अक्षयने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. जुनी जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. केवल 3 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. फुल टॉस गेंद थी, बीट वे विकेट कीपर रन जरूर पूरा किया है. 22 का इशारा अंपायर का. अब यहां से केवल 2 रन चाहिए. 15 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 2 धावांची गरज. रेहान गोलंदाजी करतोय, स्विचिटचा प्रयत्न, फटका चांगला सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. सुंदर झेल. इथे प्रश्नचिन्ह आहे की 2 धावांची गरज असताना असे फटके खेळणं गरजेचं होतं का? कशा पद्धतीने विकेट गेले हा रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता पुलरलेनचा चेंडू. चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये मयूरच्या माध्यमातून. बाबूनी झेल पकडल्याने विकेट गेल्यानंतर मयूर मैदानामध्ये आलाय. 2च धाबांची गरज आहे. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. पेपर खूपच सोपा होता भोकरी टीमसाठी. यावेळेस ट्राय करून दिले. काऊ कॉर्नर मध्ये चेंडूचा एक सिंगल धाव येते. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सामना बरोबरीचा झाला. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज असेल. भरपूर सारे चेंडू शिल्लक आहेत, फक्त एका धावेची गरज. आणि त्याचबरोबर खोदून काढले समोरच्या दिशेने, लॉफ केलाय, षटकाराने विजय संपादित केले मॅच मध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी टीमने. अभिनंदन नरेश, अभिनंदन कुकाबाई, अभिनंदन भोकरी टीम. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना समाप्त झाला आणि तो सामना जिंकलाय श्रावण स्पोर्ट भोकरी टीमने. मॅन ऑफ द मॅच साहिलला जाईल.